असे म्हणतात की भारत हा संतांचा देश आहे, पण याच संतांच्या देशामध्ये अजूनही घाणेरडे लेवलचे काम होत आहे, नीच लेवलचे काम होत आहे आणि राक्षस ज्यांना म्हणतो ना ते राक्षस अजूनही आपल्या देशामध्ये आहे। या राक्षसांवर संतांचा काही परिणाम झाला नाही। मला तरी वाटतंय की आपल्या देशामध्ये प्रोग्रेस तेव्हाच खऱ्या अर्थाने होईल जेव्हा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, जेव्हा महिलांची सेफ्टी वाढेल, जेव्हा जातीवाद हटेल, तेव्हाच खरी प्रोग्रेस होईल। मग बाकी प्रोग्रेस किती होऊ दे, पण माणसाची जर मानसिकता तशी घाणेरडी असेल ना तर इतकी प्रोग्रेस होणं काही अर्थ नाहीये। उन्नाव केस झालं, कितीतरी मुलींवर रेप होत आहे, जे रेप करणारे राक्षस आहे ते बाहेर फिरतायत। त्या मुलींनी करावं तरी काय? न्याय मागावा कुणाकडे? आपली न्याय व्यवस्था कधी बदलणार आहे? 4 जून 2017ची गोष्ट, एक नाबालिग मुलगी जॉब मिळण्यासाठी, जॉब मागण्यासाठी कुलदीप सेंगर भाजपा विधायक यांच्याकडे जाते, पण जॉब मिळण्याऐवजी तिच्यावर रेप करण्यात येतो, अत्याचार करण्यात येतात। तिचे वडील न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जातात, पण त्यांना चुकीचा आरोप करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये अडकवण्यात येते, त्यांना खूप मारण्यात येते आणि तिथेच त्यांचा मृत्यू होतो। एवढ्यात थांबले नाही, एवढे गुन्हे करून थांबले नाही, त्यानंतरही मुलीवर रेप झाला। ती मुलगी, तिचे वकील आणि अजून तिच्या 2 आत्या वगैरे होतात, त्यांच्यावर ट्रकने ऍक्सिडेंट करण्यात येतो आणि ते तिथेच मारतात। पण पीडिता वाचते, ती 6 महिने व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत असते। त्यानंतर तिचा जीव वाचतो। आता तिच्या घरातली माणसं तर जातात, पण आता तिला शेवटची आशा असते तो आपल्याला न्याय मिळेल, पण की त्या पीडिताला तिथंही न्याय मिळू शकला नाही। एकीकडे जर इतकी प्रोग्रेस होती, पण दुसरीकडे माणसाची मानसिकता अजूनही लो लेवलची असेल, अजूनही माणूस माणसाला माणसाप्रमाणे जर जगवत नसेल तर राक्षसामध्ये आणि माणसामध्ये काहीच फरक नाहीये आणि इतकी प्रोग्रेस होऊन काही उपयोग नाहीये। तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा।